अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्या भागात वेळोवेळी त्यांनी भरवावेत अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. दोन शब्दांमध्ये आपलं मनोगत आणि खेळाडूंना आणि त्याचबरोबर आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि त्याबद्दल तुमचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार. मॅचला इथे सुरुवात होईल, वेळ इथे समाप्त माझा होतोय, परंतु दुसऱ्या मॅचला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या समवेत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मधून याच पुण्यनगरीचा एक बहारदार आवाज, वेगळी शैली नेहमीच त्यांची आपल्याला ऐकायला मिळते. ते विनोद आपल्या बरोबर जोडले जातात. विनोद चोरगे सरांकडे आपण लगेच वळतोय. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू शैलेश सर. अनिल बाबूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीगचा आजच्या दिवसातील दुसरा सामना. माऊली जाधव गोलंदाजी मार्कवर तयार झालाय. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. माऊली जाधव फुल टॉस आणि पहिल्या चेंडू उंच आकाशामध्ये खेळलेला फटका, पण अगदी चेंडूने अगदी उंची जास्त घेतली, लांबी थोडी कमी. एक सिंग ते मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. 2 धाव मात्र इथे पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेटने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. सचिन निलवन आपला एक अतिरिक्त खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये नाहीये. यस, टायमर आपण चालू केलाय. बरोबर 11:48 ला आपण टायमरला सुरुवात केली. हा चेंडू इथे मात्र पाहिला तर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. सचिन निलवन आपला एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. निलेश आणि नॉन स्ट्राईकला असेल यावेळेस हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. चेंडू मात्र डॉट बॉल. नॉन स्ट्राईकिंगला आयकॉन खेळाडू आकाश काळेला आपण पाहतोय. मिस्टर 360 म्हणून ज्या खेळाडू ओळखला जातो आकाश काळे. नॉन स्ट्राईकला पण स्ट्रायकिंग एड होती निलेश आणि गोलंदाजी मार्कवर माऊली जाधव अनुभवी गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी इथे आपण सुरुवात पाहतोय. परत एकदा उसळता चेंडू उंच आकाशामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय, झेल सुटला. पहिल्याच ओव्हर मध्ये सुटलेला झेल. माऊली जाधव इथे नाराज असेल. क्षेत्ररक्षक झेल अवघड होता पण क्षेत्ररक्षक पोहोचलाय म्हणजे झेल ओढणं गरजेचं होतं. इथे झेल मात्र सुटला. 4 धावा धावफल करतोय आपण पाहतोय. झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. आकाश स्ट्रायकिंग एंड मध्ये असेल. मिस्टर 360 एक ताकदवान खेळाडू म्हणून आपण आकाश काळेला पाहिलं आणि या मैदानाचा सगळ्यात चांगला अनुभव ज्या खेळाडूला तो म्हणजे आकाश काळे आणि ते अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या आणि आज खडकवासला प्रीमियर लीग गाजवण्यासाठी देखील तो तयार होता. चेंडू हवेत आणि ते मारला सूर. पाहूया, जबरदस्त एफर्ट्स तिथे मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने स्वतःहून सांगितलं की चेंडूने खाली टप्पा घेतलाय. चांगला एफर्ट होता आणि तिथे मात्र झेल झाला नाही. आकाश मात्र जाळ्यामध्ये आलाच होता. माऊली काय गोलंदाजी केली आहे. शिवगंगा खोऱ्यातील हा खेळाडू शिवापूर गावाला बिलॉंग करणारा, पण आज ही शिव एक्सप्रेस आज मैदानामध्ये धाडताना आपण पाहतोय. सुंदर सुरुवात केली माऊली. तसा चेंडू अगदी पॉइंटच्या मधून गॅप शोधत खेळलेला आकाशचा सुरेख फटका, नेत्रदीपक फटका. चौकार. 4 धावा. माऊली जाधवच्या ओव्हर मध्ये आलेला पहिला चौकार. पाहिलं माऊली जाधव व्हाईटलाच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि तिथून फक्त चेंडूला दिशा दाखवली, गॅप शोधली. खरं तर खूप छोटी गॅप होती पण आकाशने बरोबर 2 क्षेत्राच्या मधून या चेंडूला सीमारेषे पार केलं. सुंदर फटका होता आकाश काळेच्या बॅट मधून. धावफल करते 8 धावा. यावेळेस हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. धावफल सुरू आणि हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आकाशच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी 2 झेल सुटले. अवघड होते पण झेल सुटले आणि त्यानंतर माऊली जाधवच्या ओव्हर मध्ये आलेल्या 12 धावा. आकाश काळेने खेळलेले 2 चौकार.
त्यानंतर मात्र धावफलकाला एक चांगली वाढ मिळाली, 12 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. लालाशेठ चावळकर युवा मंच हा संघ मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजी मार्क आता गोलंदाज साहिल पवार. सचिन 11 संघाचा आयकॉन खेळाडू साहिल पवार गोलंदाजी मार्कवर. या नावाची देखील एक चांगली चर्चा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून साहिल पवारकडे पाहिलं जातं. आज गोलंदाजी करताना आपण साहिल पवारला पाहणार आहोत. या स्पर्धेचा लीग मॅचचा आजचा शेवटचा दिवस. उद्या टॉप 8 च्या मॅचेस. आज 2 संघ कोणते ठरतील जे टॉप 8 मध्ये पदार्पण करतील. साहिलचा पहिला चेंडू उसळी घेणार होता, दिशा खराब. पहिला चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती मांडली जाईल. निलेश कांबळे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करताना आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 3 धावा निलेश कांबळेने आतापर्यंत बनवल्या. आकाश काळेने 3 चेंडू खेळले, 2 चौकार त्याने खेळले, 8 धावांवरती तो बॅटिंग करतोय. एक चांगली सुरुवात. यावेळेस हा चेंडू हवेत, फटका फसला, झेल टिपला आणि पहिला फलंदाज निलेश कांबळेच्या स्वरूपात बाद. साहिल पवारची सुरुवात आणि विकेट मिळवली साहिल पवारने. सनी पवारने टिपला एक सुंदर झेल आणि पहिला फलंदाज 13 धावांवरती इथे बाद. पहिले 2 दिवस जर पाहिले ना आपण, आयकॉन खेळाडूंना जास्त सूर गवसला नव्हता. आयकॉन खेळाडू अगदी फार लवकर बाद होत नाही. पण तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं, काल अगदी पाहिलं तर शुभमने केलेला भन्नाट खेळ, 2 हाफ सेंचुरी त्याने 2 मॅच मध्ये लगवल्या आणि टीम मात्र क्वालिफाईड झाली. त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर अक्षय तावरेने चांगली सुरुवात केली, चांगली बॅटिंग केली आणि त्या आकाश काळे देखील चांगली बॅटिंग करणार का? आयकॉन खेळाडूवरती नजर नक्कीच पाहायला मिळते. पण आयकॉन खेळाडू बरोबरच खडकवासला भागातील खेळाडूवरती देखील सर्वांच्या नजरा टिपल्यात, कारण तिथे देखील चांगला खेळ आज आपल्याला पाहायला मिळणारच आहे. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद. जितू आला तसा मैदानाच्या बाहेर गेला. पहिल्या चेंडूवरती जितू झालाय बाद. साहिल पवारने मात्र त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली. काय या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून सामील केलंय हे मात्र त्याने दाखवलं. 2 चेंडूवरती 2 फलंदाज त्याने बाद केलेत. कुठे झटके बसलेत. लालाशेठ चावळकर युवा मंच संघाला 2 फलंदाज बाद झालेत. 2 बॅटर मैदानामध्ये. रमेश पवार संघाचा कर्णधार रमेश पवार मैदानामध्ये आलाय. अगदी पवारांची पॉवरफुल खेळी मैदानामध्ये सुरू झाली. एका बाजूने साहिल पवार गोलंदाजी करतोय तर रमेश पवार बॅटिंगला आलाय, तर एस्ट्यांच्या मागे सनी पवारला देखील आपण पाहणार आहोत. पण कोणता पवार मात्र सरस ठरेल. विकेट हॅट्रिकचे अंबट होते असेल साहिल पवार. 3 विकेट सलग घेतल्या तर राजेशाही रेस्टॉरंट कडनं संपूर्ण फॅमिलीसाठी 1 दिवसाचा स्टे हे पॅकेज मात्र दिलं जाईल. विकेट हॅट्रिकचे अंबट होते असेल साहिल पवार. अजूनही पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये का. आणि हा चेंडू रमेश पवार शांत डोक्याने खेळला. रन मात्र नाही, पण चेंडू डॉट बॉल. विकेट हॅट्रिक मात्र पूर्ण नाही झाली, पण जबरदस्त गोलंदाजी सुरुवात केली साहिल पवारने. पॉवरफुल गोलंदाजी इथे पॉवरफुल खेळाडूंकडून पाहायला मिळते. आकाश काळे नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र तो माशासारखा तडफडतोय की कधी तो स्ट्रायकिंग एंड वरती जाईल. पण अगदी हे षटक मात्र निर्णायक असेल. आयकॉन परत एकदा साहिल पवार आणि यावेळेस चेंडू फटका परत एकदा फसला. माऊली झेल टिपणार का? नाही. इथे उभा देखील करावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. रमेश पवार यावेळेस मात्र अपरकटचा एक सुंदर फटका आणि इथे रमेश पवार साठी क्षेत्ररक्षक मात्र तयार ठेवलाय. तिथे धाव मिळेल केवळ
एक सिंगल धाव. अगदी सनी पवारचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षणाचं चांगलं जाळं त्याने सचिन 11 संघासाठी विणून ठेवलंय आणि चांगली खेळी सचिन 11 संघाची आपण पाहतोय. ज्या प्रकारचं जाळं विणलंय गोलंदाज देखील त्याच दर्जाची गोलंदाजी करतात. कुठल्याही प्रकारच्या मोठा फटका त्यांनी आतापर्यंत या ओव्हर मध्ये खेळू दिला नाहीये. आकाश काळे मैदानामध्ये आलाय आणि अशीच जर गोलंदाजी होत राहील तर आयकॉन खेळूवरती देखील प्रेशर येईल आणि मोठे फटके खेळायला त्याला देखील प्रवृत्त व्हावं लागेल. आकाश यावेळेस मात्र परत एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केला पण इथे चेंडू मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद 19 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक सुंदर सॉन्ग आपण खडकवासला प्रीमियर लीगचं ऐकत होतो. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहिलं. अनिल भाऊ भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीगचा थरार. या स्पर्धेचे आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन या सर्व खेळाडूंनी केलेलं एक अप्रतिम आयोजन नियोजन आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा माऊली जाधवला आता प्राचार्य केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये माऊली जाधवने 12 धावा खर्च केल्या होत्या. परत एकदा माऊली जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 19 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 8 ओव्हरची मॅच आणि आता हात खोलावे लागतील फलंदाजांना. जर मोठ्या धावा बनवायचा असेल, मोठा टार्गेट सेट करायचा असेल तर तिथून मात्र मोठी बॅटिंग करावी लागेल. रमेश पवार हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षकची चांगली व्यूहरचना पाहायला मिळाली. त्याचबरोबर ताकदवान गोलंदाजीचा मुजाहिरा देखील केला. माऊली जाधव ती पाहिलं तर शिवपूर परिसरातून बिलॉंग करणारा खेळाडू. अगदी वेगवान गोलंदाजी. ग्रामीण क्रिकेटमध्ये फार मोठं नाव नक्की त्यांनी कमवलं. खरं तर अनेक मोठमोठ्या ओपनच्या स्पर्धा देखील माऊली जाधवला गाजवताना आपण पाहिलं. आज खडकवासला प्रीमियर लीग मध्ये त्याच्या खेळाचं प्रदर्शन करतोय. पण समोर आकाश काळे. आता मात्र त्याने हात खोलले, चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषा पार. षटकार. चालतंय एक चांगला शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा आकाशने मात्र घेतला. चेंडूला मैदानाच्या बाहेर खेळलं. षटकार. चेंडू आता नवीन चेंडू मैदानामध्ये येईल. आकाशला मात्र आता नवीन चेंडूवरती बॅटिंग करावी लागेल. माऊलीसाठी मात्र आता संधी असेल आकाशवरती पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याची. 26 धावा. हा चेंडू अगदी इथे पाहिलं तर फार मोठी अपील आणि इथे तो इशारा. चेंडू मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा पॉइंट मधनं खेळण्याचा प्रयत्न आकाशने केला होता पण यावेळेस हा चेंडू मात्र आकाशच्या बॅट वरती आला नाही. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. लालशेठ जावळकर युवा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय. 3.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा. परत एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होते. आता मात्र आकाशला शांत ठेवण्याचे काम माऊली जाधवने केले. अनुभव आहे माऊली जाधवकडे आणि त्या अनुभव मात्र पणाला लावला जातोय. कारण पाठीचा चेंडू अगदी पाहिलं तर आकाशने फार दूरवरचा षटकार खेळला. तो चेंडू अगदी आउट ऑफ द स्टेडियम खेळला आणि नवीन चेंडू जसा मैदानामध्ये आला त्या चेंडूवरती माऊली जाधवने त्याची करामत दाखवायला परत एकदा सुरुवात केली. 26 धावा. आकाश यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप शोधत खेळलेला फटका 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती गॅप. तिथून चेंडू केला फरार. सीमारेषा पार. चौकार. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे आकाश मात्र आता त्याचे इरादे स्पष्ट करतोय कारण आकाशला माहिती आहे कारण आता इथे जर धावा बनवलं नाही तर येणाऱ्या षटकांमध्ये देखील जास्त मोठा टार्गेट पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे आकाशला माहिती आहे आता चांगली बॅटिंग करावी लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती. संघातील आयकॉन खेळाडू म्हणून आकाश काळेकडे आपण पाहतोय.
पर्वती परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू, अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आज खडकवासला प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवण्यासाठी तयार झालाय. आज अगदी पाहिलं तर 4 आयकॉन मैदानामध्ये दाखल आहेत. ते 4 आयकॉन पैकी 2 आयकॉन हे टॉप 8 मध्ये आपल्या संघाला घेऊन जातील. सिंगल धाव, एक चौकार, एक षटकार खेळल्यानंतर मात्र आकाशने घेतलेले सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. आकाश स्ट्राईक त्याच्याकडे जास्तीत ठेवण्याचा प्रयत्न करेल. जास्तीत जास्त स्ट्राईक आकाश काळेजवळ ठेवण्याचा प्रयत्न इथे असेल आणि त्या धावा जर बनवायच्या असतील तर आकाश काळेला आता मोठी बॅटिंग करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने सचिन 11 संघासमोर अगदी आव्हान असेल आकाश काळेला बाद करण्याचं. जर आकाशला इथे बाद केलं तर सचिन 11 या मॅच मध्ये अगदी एक मोठा ताबा देखील मिळवतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पांडुरंग यादव अनुभवी गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर मध्ये एक चांगली गोलंदाजी करणार गोलंदाज पांडुरंग देखील गोलंदाजी मार्गावर सुरुवात चांगली केली पांडुरंगने. या ओव्हर मध्ये देखील अपेक्षा तीच असेल पण इथे फुल टॉस चेंडू फटका फसला, चेंडू हवेत, जे टिपला. पहिल्या चेंडूवरती पांडुरंगने आपली कमाल दाखवली, फलंदाज होईल इथे बाद. आकाश ही संधी होती, पांडुरंगकडे आलेली संधी होती, कारण अगदी धावा कमी बनवल्या होत्या. आयकॉन खेळाडूवरती देखील प्रेशर होता मोठ्या धावा बनवण्याचा. जसा फुलटो चेंडूला आकाशला तो मोह आवरता आला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी घेतली आणि तिथे जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आकाश काळेला मात्र अडकवलं गेलं. मोठी विकेट होती या मॅच साठी. आकाश काळे आयकॉन खेळाडू मात्र बाद झालाय. तिसरा झटका. 31 धावांमध्ये 3 फलंदाज बाद होतात. लालाशेठ चावळकर युवा मन संघाला तिसरा धक्का बसलाय. पांडुरंग यादवची मात्र चांगली गोलंदाजी. जसा गोलंदाजीला आला ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला. एक पार्टनरशिप होईल असं वाटलं होतं पण त्याने आयकॉन खेळाडूला टिपलाय. नवीन बॅटर मयूर. पहिला चेंडू मयूर साठी. ते मात्र क्षेत्ररक्षकांना हलकीची चूक होती, मिसफील्ड होती. तिथे धाव खर्च होणार नव्हती, तिथे मात्र एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर स्ट्राईक देखील रोटेट होते. एखादी सिंगल धाव खर्च होती, याचं दुःख जास्त मोठं नाही पण स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर एक सेट फलंदाज स्ट्रायकिंग वरती येऊन जर मोठ्या धाव बनवल्या तर ते दुःख मात्र फार जिव्हाळी लागणारं दुःख असतं. पण पाहूया रमेश पवार आता मोठी बॅटिंग करेल का. रमेश पवार यावेळेस मात्र चांगला फटका खेळला. फुल टॉस चेंडूला चांगला त्यांनी दिशा दाखवली. आयकॉन खेळाडूला चेंडूने मात्र डॉस केलं आणि तिथून चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. एक सिंगल धाव कितपत महागात पडती हे दाखवणारा चौकार होता. जशी सिंगल धाव आली तसं अगदी रमेश स्ट्रायकिंग एंड वर त्याला सेट बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आला आणि त्याने परफेक्ट गॅप शोधून तिथे मात्र फटका खेळला. 36 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 5वं षटक हे प्रगतीपथावर असताना 36 धावा. लालाशेठ चावळकर संघाला एक मोठ्या धावफलकाकडे वाटचाल करावी लागेल. रमेश पवारला मात्र सूत्र हातात घ्यावी लागतील. कॅप्टन नॉक मैदानामध्ये खेळायला लागेल. माऊली जाधव यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो गोलंदाजाकडे सुपूर्द केला. इथे परत एकदा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक सिंगल धाव. थ्रो चांगला होता पण गोलंदाजाला तो थांबवता आला नाही. तिथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव. 38 धावा, 38 रन या धावफलकावरती आपण पाहतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी पहिल्या इनिंगची बॅटिंग तुम्ही करत असाल तर मोठ्या धाव बनवावे लागतील. त्यावेळेस हा चेंडू देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीर वेधक मारा, एक सिंगल धाव. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्माननीय महेशदादा किरीड यांचा शुभागमन या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच
या पुरस्कारासाठी महेश दादा किरीड यांच्याकडनं प्रोटीन शेकर हे जे आपल्याला मिळाले ते आपले सन्माननीय महेश दादा किरीड यांचं शुभ आगमन या ठिकाणी येते. अनुभव भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन तर्फे महेश दादांचं सहर्ष सहर्ष स्वागत. सन्माननीय दत्ता देसाई साहेब आणि त्याचबरोबर वर्षेत यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं. या मान्यवरांचं देखील खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान सहर्ष सहर्ष स्वागत. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर लालाशेठ जावळकर युवा मुलं संघाच्या 41 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 41 रन ऑन स्कोर बोर्ड. 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 3 षटकाचा खेळ मात्र शिल्लक असेल. अजूनही 3 षटकाचा खेळ आणि आता 3 षटकामध्ये रमेश पवार मयूर या जोडीला मात्र आता धावा बनवायला लागते. 12 चेंडू 12 वरती रमेश पवार बॅटिंग करतोय. 2 चेंडू मध्ये 3 धावा मयूर माथाळेने बनवल्या. पण अगदी या धावा या मैदानामध्ये पर्याप्त नाहीयेत कारण सचिन 11 संघामध्ये पाहिलं तर ताकदवर खेळाडूचं भर नाही. आयकॉन खेळाडू साहिल पवार चांगला बॅटर आहे. सनी पवार चांगला बॅटर आहे. सचिन आगवणे हे देखील ताकदवान बॅटर असलेला हा संघ आज मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. आणि या संघासमोर तुम्हाला जिंकायचं असेल तर 8 ओव्हर मध्ये कमीत कमी 80+ धावा लावा लागतील. म्हणजे अजून 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि या 3 ओव्हर मध्ये आता रमेश पवारला मोठी बॅटिंग करावी लागेल. गती परिवर्तन ओळखलं, वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावणारा फटका होता षटकार. पहिल्या चेंडूवरती सनी पवारला आसमान दाखवणारा फटका होता रमेश पवारचा. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन खेळ मैदानामध्ये आणि पहिला चेंडू रमेश पवारने फार घणागती फटका खेळला. फार दूरवरचा षटकार त्याने खेळला. सनी पवार परत एकदा गोलंदाजी मार्कवर आणि आता धावफलकावरती 47 धावा. परत एकदा हवाई हल्ला. इथे फिल्डर के मस्तक पे दस्तक. षटकार. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवरती 2 षटकार रमेश पवारच्या बॅट मधून. सलग 3 षटकार मारले तर राजेशाही रेस्टॉरंट कडनं संपूर्ण फॅमिलीसाठी 1 दिवसाचा स्टे हे पॅकेज नक्कीच गिफ्ट दिलं जाईल. सलग 3 षटकार रमेश पवारने खेळले तर हे गिफ्ट असेल. 3 षटकार 3 विकेट 3 चौकार खेळणाऱ्या खेळाडूसाठी पारदर्शक असेल. 2 षटकार हे मात्र लालाशेठ जावळकर संघासाठी महत्वाचे होते. धावा आल्यात 53 धावा. इथून मात्र त्याच्या खेळाचा दर्जा मात्र उंचावा लागेल. रमेश पवार प्रयत्न करतोय. कॅप्टन नॉक मैदानामध्ये सुरूच आहे. त्यावेळेस फटका फसला. चेंडू हवे. जेल होणार का? क्षेत्ररक्षक धावतोय. जेल मात्र नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पूर्ण झालाय. 2 चेंडूवरती 2 षटकार आले. नंतर तिसऱ्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. धाव फलकाला इथे चांगलीच बहारी मात्र रमेश पवारने दिली आहे. आता रमेश पवार हे मात्र वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. सनी पवार समोर आव्हान असेल रमेशचं. हो परत एकदा उंच फटका खेळलाय. उंच फटका खेळलाय आणि ते क्षेत्ररक्षक मात्र थांबवला गेलाय. चेंडूला थांबवलं जाईल. घेतल्या जातील इथे परत एकदा 2 धावा. चांगली बॅटिंग इथे रमेश पवारची या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. सनी पवारच्या गोलंदाजीचा चांगला समाचार मात्र घेतोय. अजूनही पाहिलं तर आयकॉन खेळाडूचं 1 षटक शिल्लक असताना सनी पवारने चेंडू हातात घेतला. फुल टॉस. इथे फटका फसला. झेल टिपला आणि ते विकेटचं पतन. रमेश पवार देखील होतोय झेल बाद. सनी पवार धावा खर्च केल्या पण त्याने प्रत्युत्तर देखील दिलं. मित्रा तू षटकार मारू शकतो तर मी तुला आउट देखील करू शकतो आणि तेच प्रत्युत्तर मैदानामध्ये पाहायला मिळालं. रमेश पवार कॅप्टनला बाद केलं कॅप्टनने. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल लक्ष्मण जाधव. ऑलराऊंडर खेळाडू लक्ष्मण जाधव 5व्या विकेट साठी तो मैदानामध्ये आलाय.
धावफलकावरती 57 धावा. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. सहावं षटक प्रगतीपत्र असताना 57 धावा. या ओव्हर नंतर अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. लक्ष्मण यावेळेस मात्र सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि लक्ष्मण जाधव डोक्याची घंटा वाजली. तिसऱ्या पंचांकडे सूचना केली आहे माऊली जाधव. तिथे मात्र थ्रो चांगला गेला आणि पाहूया इथे फलंदाज आउट आहे का नॉट आउट हे पाहिलं जाईल. आणि मला पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. अनिल भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. तिसऱ्या पंचांकडे सूचना केली गेली. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. धोक्याची घंटा ही मात्र लक्ष्मण जाधव साठी असेल. पहिल्या चेंडूवरती अगदी त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे माऊली जाधवचा अचूक क्षेत्ररक्षण अचूक थ्रो आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडं आउट. फलंदाज बाद असा निर्णय आला आणि आता बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात होईल. 5 फलंदाज बाद झाले. चिंताजनक अवस्था असेल इथे लालाचे चावळकर 11 संघाची. 57 धावा. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये संदीप कामटे अर्थात खडकवासला मध्ये बबलू नावाने चर्चेत असलेले संदीप कामटे नवीन बॅटर मैदानामध्ये. धावफलकावरती नजर टाकूया. 57 धावा. 5 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवर साहिल पवार आयकॉन खेळाडू साहिल पवार. पहिलं षटक फक्त 2-3 धावाचं हाताळलं होतं आणि 2 विकेट देखील मिळवल्या होत्या. साहिल पवार पहिला चेंडू उसळी घेणार होता. उसळी घेणार अतिरिक्त उसळी. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर. कळवलं इथे धाव आहे अवांतर. 58 धावा. 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. अनुभवी खेळाडू बबलू कामटे मैदानामध्ये. अतिरिक्त खेळाडूने नाव मात्र वेगळं सांगितलं हरकत नाही. कल्लप्पा बॅटिंग साठी कल्लप्पा. पहिला चेंडू इथे मात्र दिशा दाखवली होती. फिल्डिंग चांगली झाली. वा सचिन आगवणे तिथे मात्र चूक करणार नाहीत. संघातील एक ताकदवान खेळाडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. केवळ एक सिंगल धाव इथे खर्च होते. 59 धावा. सनी पवारने अगदी ऑक्शन मध्ये एक चांगली संघ बांधणी केली. सचिन 11 संघासाठी संघाचे संघ मालक सचिन पाघरे देखील फार खुश असतील या संघावरती आणि चांगलं काम आतापर्यंत पाहायला मिळालं. आयकॉन खेळाडू विशेषतः आयकॉन खेळाडूंची गोलंदाजी केली. असं वाटतंय सचिन 11 ने तोफखाना आणलाय आणि त्या तोफखान्यातून आगीचे गोळे हे फलंदाज वरती बरसवले जात आहेत. मोठे फटके मात्र त्यांनी खेळू दिले नाहीत. 2 विकेट देखील त्यांनी घेतल्या. 59 धावा. 5 फलंदाज बाद असताना आपण पाहतो अजूनही बराचसा सामना बाकी आहे. इथून देखील का चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती कमबॅक करता येईल. इथे हा उसळता चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. दुसरा बाउन्सर होता या षटकातील. 1 बाउन्स अगदी दिला होता. नंतर परत एकदा बाउन्सर टाकला आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आणि आता संधी असेल फ्री हिटची. मयूर माथाळे जवळ ही संधी असेल इथे मोमेंटम मिळवण्याची, इथे धावा बनवण्याची. अगदी लो स्कोरिंग सामने नेहमी चर्चेचा विषय ठरतात आणि हा सामना लो स्कोरिंग म्हणता नाही कारण आतापर्यंत 10च्या सरासरीने धावा आल्यात. अजूनही 10 चेंडूचा खेळ जवळपास शिल्लक आहे. फटका मात्र चांगला खेळला. क्षेत्ररक्षक पाहिलं होतं कव्हरच्या आतमध्ये होता. ऋषभला चकवा दिला चेंडूने आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुरेख फटका आणि या फीडचा पुरेपूर फायदा मात्र घेतला मयूरने. 64 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी इथे सुरू झाली.
आणि इथून मात्र आणखी धावा मात्र गरजेच्या असतील आणि अगदी ते लालाशेठ जावळकर संघ म्हणत असेल की धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येतात त्यापेक्षा धावा येणं हे मात्र आता संघाला फार गरजेचं असेल. क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय खडकवासला प्रीमियर लीगचा थरार. आजचा 4था दिवस लीग मॅच मधील हा शेवटचा दिवस असेल आणि या लीग मॅच मधून आज 2 संघ जे टॉप 8 मध्ये दाखल होतील. उद्या टॉप 8 चा थरार देखील आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 8 चे सामने उद्या मैदानामध्ये खेळवले जातील. त्यावेळेस फटका परत एकदा जोरदार सुरेख फटका. वा मयूर मैदानामध्ये आज मात्र एक चांगली बॅटिंग संघासाठी करतोय. विघ्नहर्ता म्हणून तो मैदानामध्ये धावून आलाय. 2 चौकार त्याने यावर मध्ये खेळले. 68 धावा आणि ते 2 चौकार खेळले साहिल पवारच्या गोलंदाजीवरती. ज्या गोलंदाजीने पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावांचं षटक टाकत 2 ताकदवर फलंदाज बाद केले. त्या गोलंदाजाला मयूरने मात्र 2दा सीमारेषा दाखवली. 2 चौकार यावर मध्ये खेळले. 68 धावा. इथून जर 80+ 85+ धावा बनवल्या तर अगदी लालाशेठ जावळकर संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहे जे या धावा डिपेंड करू शकतील. मॅच जो रंगतदार होणार यात शंका नाही. परत एकदा गॅप शोधली. ऋषभ चेंडूच्या मागे धावतोय. इथे मात्र चांगला कव्हर सनीने मात्र केला. 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. 5 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय. 70 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा धमाकेदार खेळ मैदानामध्ये सुरू आहे. वाटत होतं की धावफलक 50च्या आतमध्ये थांबवलं जाईल पण इथे 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. मयूरची मात्र लाजवाब बॅटिंग. साईलचा चेंडू फटका चांगला खेळाय. ऋषभ इथे परत एकदा चूक होती. ऋषभ जावळकरला चेंडूने चकवा दिला. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 3रा चौकार यावर मधील. 17 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. एक खेळाडू मात्र आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम पूर्ण झालाय. 35 मिनिटाचा वेळ आपण दिला होता. त्या मिनिटामध्ये ओव्हर मात्र पूर्ण झाले नाही. म्हणजे अगदी सचिन 11 संघाला आता 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर थांबावे लागतील. पेनल्टी स्वीकारावी लागेल. पाहूया शेवटच्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये कसा रंगणार. कारण आता संधी आहे इथे लालाशेठ जावळकर युवा मंच संघाकडे. हार मानली नाहीये. मैदानामध्ये अजून देखील लढत आहेत. आज मैदानामध्ये लढावं लागेल कारण आज मैदानामध्ये जिंकावं लागेल. 2 मॅच जिंकून अगदी टॉप 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर या मॅच मध्ये सुरुवात चांगली करावी. आजच्या दिवसातील पहिलाच सामना हे दोन्ही संघ खेळतात आणि पहिल्याच मॅच मध्ये विजय मिळवून पुढचा प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाजी मार्कवर परत एकदा सनी पवार. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला होता सनी पवार पण परत एकदा गोलंदाजी मार्कवर सनी पवारलाच आपण पाहतो कारण विकेट देखील त्यांनी मिळवली होती. ओव्हर कटर गोलंदाज म्हणून सनी पवारकडे आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंड वरती कलप्पा लाड. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मयूर माताळे. 8 चेंडू मध्ये 17 धावांचा सुंदर खेळ आपण मयूर माताळेचा पाहिला. तर दुसऱ्या बाजूने कलप्पा 1 चेंडू मध्ये 1 धाव बनवली आहे पण आता सेट व्हायला जास्त वेळ नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. कलप्पा पहिला चेंडू कलप्पाच्या बॅट मधनं चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार. या दोघांनी मात्र परत एकदा उभारणी दिली. या डावाला परत एकदा आकार द्यायला सुरुवात केली. चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. सनी पवारचा हा चेंडू परत एकदा उंच आकाशामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ते दोघांच्या भांडणात 3ऱ्यांचा लाभ. तू मे करता करता इथे मात्र झेल सुटला. कलप्पाला मिळालेलं जीवदान आपण पाहतोय. झेल या इनिंग मध्ये देखील सुटताना आपण पाहिले. क्षेत्ररक्षकामध्ये बॅड कॉलिंग नक्की पाहायला मिळाला. कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मात्र कलप्पाला झाला. 82 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक.
उंच आसमानी टोला कलपाने चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषा पार षटकार. चला बॉल द्या आतमध्ये. दोन चेंडू कलपाच्या बॅट मधून असे आले की दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन चेंडू मागवावे लागले. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासळलेल्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास, हरलो तरी इतिहासच होईल. कलप्पा मात्र या संकटावरती तुटून पडलाय. तिथे धावांचा अभाव जाणवता. कलप्पाने मात्र धावांना आकार दिला. वा कलप्पा, आणखी एक जोरदार तडाखा. अगदी बॅट मधून निघाली बंदुकीची गोळी. गोळी जाते सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. 92 धावा. काय झालं? पहिल्या 5 ओव्हरचा खेळ आपण पाहिला ना. सामन्यामध्ये सचिन इलेव्हनची पकड मजबूत होती. इथे अगदी 8व्या ओव्हरचा खेळ अजून संपला देखील नाहीये. धाव बलगावते. 92 धावा लावल्या गेल्या. अजून 2 चेंडू शिल्लक. 100चा आकडा पार केला जाणार का? या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 18 धावा सनी पवारने खर्च केल्या. कॅप्टन वरती अगदी आक्रमण चढवले कलप्पाने. परत एकदा हा चेंडू उंच गेला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल आणि कलप्पाचा संपला खेळ. फलंदाज बाद. उत्तीर्ण झाला. झेल टिपला. मोठी विकेट इथे गमावली गेली. पण कलप्पाने मात्र संघाला एका चांगल्या धाव गतीवरती पोहोचवलंय. एक चांगला धाव फलक इथे आतापर्यंत बनवलं जातोय. 92 धावा. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. महेश दुधाने अर्थात आप्पा मैदानामध्ये आलाय. एका चेंडूचा सामना मात्र तो करेल. आप्पा बॅटिंग साठी मैदानामध्ये समोर असेल सनी पवार. दोघे एकमेकाला ओळखतायत आणि आप्पाचा खेळ सनीला माहितीये. सनीची गोलंदाजी आप्पाला माहितीये. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. आप्पाच्या बॅट मधनं फटका परत एकदा फसला. चेंडू हवेत. झेल टिपला. राम मरगळेने टिपला. सुंदर झेल आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. धाव फलकाला ते मात्र शांत ठेवलं. शेवटच्या चेंडूवरती धाव फलकावरती बनवल्या 92 धावा. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 92. 7 फलंदाज बाद 92. विजयासाठी 93 धावांचं टार्गेट. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. सुरुवातीला पहिले फलंदाज मात्र बाद झाले. आकाश देखील चांगली बॅटिंग केली. वाटलं होतं आकाश मोठी इनिंग खेळेल, पण तिथे आकाश देखील फुलटॉस चेंडूवरती बाद झाला. रमेश पवारने चांगला प्रतिकार केला. त्यानंतर मयूर माथाळेने चांगली बॅटिंग केली. कलप्पा यांनी मात्र स्फोटक खेळ दाखवत इथे संघाला एक सन्मानजनक धावफलक उभा करून दिला. 92 धावांवरती संघाला नेऊन ठेवलंय. 93 धावांचं टार्गेट सचिन इलेव्हन संघासमोर असेल आणि ताकद आहे सचिन इलेव्हन मध्ये या धाव बनवण्याची. पण गोलंदाजी देखील तितकीच तगडी पाहायला मिळेल लाला शेठ जावळकर युवा मन संघाची. दोन्ही संघांमधलं एक तुंबळ युद्ध थरार रंगलाय. कडक वासला प्रीमियर लीगचा पर्व पहिले आपण पाहतोय आणि पहिल्याच पर्वामध्ये धमाकेदार मॅचेस आतापर्यंत आपण पाहिल्या. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा हा आपल्या समोर रंगला गेलाय. 93 धावांचं टार्गेट. पाहूया सेकंड इनिंग मध्ये काय होतंय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लालाचे जावळकर युवा मंच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रमेश पवार चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आघाडीचे 2 बॅटर सचिन इलेव्हन आपल्या आघाडीचे 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे.
ब्याण्णव धावा बनवल्या गेल्या. 93 धावांचं एक मोठं टार्गेट घेऊन आता सचिन 11 टीम मैदानामध्ये उतरेल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये वाटलं नव्हतं एवढ्या धावा बनतील, पण त्या धावा बनवण्यामध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये यश आलं. मॅच परत एकदा अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचवली कलंबाने. सेकंड इनिंगचा खेळ जसा सुरू होईल तसा एक सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. नाण्याची पहिली बाजू तर आपण बघितली आहे, ज्यामध्ये 92 धावांपर्यंत मजल इथे मारण्यात आली आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर समान उंचीचे, समान शैलीचे आणि समान ताकदीचे बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं असेल राम मरगळे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सनी पवार, अशी जोडी मैदानामध्ये आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर समान ताकदीचे आहेत, म्हणजे पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर गोलंदाजी मार्क वरती देखील तितकाच हुशार गोलंदाज, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवरती लावली गेली तो लक्ष्मण इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. सर्वाधिक महागडा खेळाडू या पर्वाचा गोलंदाजी मार्क वरती आहे लक्ष्मण. पॉवर प्लेचं सर्वात महत्वाचं षटक हाताळण्यासाठी इथे सज्ज होतोय. स्ट्राईकला सनी पवार, नॉन स्ट्राईक एंडला राम मरगळे, ही जोडी मैदानामध्ये आहे. सनी पवार इथे स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राम मरगळे आहेत. गोलंदाजी मार्क वरती लक्ष्मण आहेत. दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत, त्यामध्ये आपण बघू शकता डीप काऊ कॉर्नर आहे आणि डीप बॅकवर्ड पॉइंट. इम्पॅक्ट प्लेअर शंकर पवार इम्पॅक्ट प्लेअर आहेत. आप्पा दुधाने यांच्यावरती ते इम्पॅक्ट करण्यात आले. योग्य तो निर्णय इथे देण्यात येतोय. सुरुवातीलाच त्या गोष्टीची माहिती दिली जाते. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येईल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. 92 धावांचा पाठलाग आहे, तो यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल की नाही याकडे आपल्याला मी पुन्हा एकदा घेऊन जाईल. पहिला चेंडू लक्ष्मण यांचा सनी यांच्यासाठी. पहिलाच बॉल सरळ पाटने इथे ढकलून दिला. स्वाभाविक आहे, म्हणजे तुम्ही या खेळाडूकडे जर पाहिलं ना तर तंत्रशुद्ध बॅटिंग करण्याचा अनुभव आहे, कारण लेदर बॉलचा तितकाच दांडगा अनुभव आहे. फॉर्मॅट कुठलाही असू द्या, मग तो लेदर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या किंवा हाफबीच टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, त्या बॅटरची शैली नेहमीच तशी देखणी विलोभनीय वाटून येते. पहिल्याच बॉलला इथे सन्मान दिलाय. पहिला चेंडू निर्धाव डॉट. टायमर इथे सेट करण्यात येतोय. बघूया आता इथे टायमर तर सेट आहे. दिलेल्या अवधीमध्ये तुम्हाला षटक तर पूर्ण करायची आहेत. ती कशा पद्धतीने केली जातील चालू करा ना. अच्छा, चेक करायचंय का? टायमर आपल्याकडे नाहीच आहे, ते डायरेक्ट ऑनलाईनच आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण निर्णय सोपवलेला आहे ओव्हर स्टेपिंग साठी, आणि तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. और क्लोज कॉल आहे, त्यामुळे पंच इथे बारकाईने निदर्शनात आणतायत. जवळपास 3 ते 4 कॅमेरे या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय आणि योग्य तो निर्णय
इथे मात्र फेअर डिलिव्हरी, योग्य पद्धतीने चेंडू हाताळलाय, याचा अर्थ पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट. पहिला चेंडू निर्धाव. सुरुवात तर चांगली केली आहे, महागडा खेळाडू आहे, गोलंदाजी देखील तशीच करावी लागेल. संघाला फायदेशीर गोलंदाजी करावी लागेल, खर्च करून चालणार नाही. पुढचा बॉल इनसाइड आउट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, परंतु आकाश काळे सर्वात फिट, चेंडूला अडवतील. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. सनी पवार संघाचे संघनायक आपला अकाउंट ओपन करतायत. 2 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ. सुरुवात श्री गणेशा इथे प्रामुख्याने केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती इथे दुहेरी धाव. बेस्ट वर्सेस बेस्ट, कुठेतरी युद्धाला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल लक्ष्मण यांचा, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट, स्वीप शॉट. क्षेत्ररक्षक कुठलेच तैनात नाही आहेत आणि अक्षरशः मैदानाला गुदगुला करत सीमारेषा पार. हा येईल चौकार. 4 धाब्यांसाठी. धन्यवाद. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागते. नो मॅन स्लॅड मधून गॅप मध्ये चेंडू ढकलला की आपोआप धावा येतात आणि त्या जोडल्या जातात. धावसंख्या 6. पुन्हा एकदा सॉलिड इन डिफेन्स, ही कलात्मकता आहे. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 7. वेगात येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न, वन हँड पिकअप करण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू हातामध्ये आला नाही, अन्यथा डायरेक्ट हिट करण्यात आला असता. परंतु जर आणि तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही. तुमच्याकडून कामगिरी कशी होते याकडे पाहिलं जातं. 1 धाव तर मिळते आहे. राम मरगळे आपण पाहतो इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. पहिलाच बॉल फेस करतायत. इथे मात्र मिळालेली संधी, फुल टॉस, त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉल निघालाय, लॉंग लेग सीमारेषा पार. हा येईल हाय अँड हँडसम षटकार. ज्यांचं शुभागमन होत आहे, खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान ज्यांचं योगदान, ज्यांचं पाठबळ नेहमीच संपूर्ण आयोजन कमिटीला लाभलंय. एक उत्कृष्ट असे खेळाडू, मार्गदर्शक, आमच्या सर्वांचेच लाडके कैलास मामा येवले यांचं देखील शुभागमन होत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती युवा उद्योजक म्हणून ज्यांना पाहिलं जातं, ज्यांची चर्चा सातत्याने वडगाव बुद्रुक भागामध्ये केली जाते, एक हुशार आणि एक चाणक्य व्यक्तिमत्व मनोज दांगट हे देखील आपण पाहतो व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14. सुरुवात तर चांगली केली आहे. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात दोन्ही बॅटरने अप्रतिम केली आहे. एकाच्या बॅटमधून चौकार आलाय तर दुसऱ्याने त्यापेक्षा अधिक चांगला फटका खेळत 6 धावेची मोहर देखील त्या चेंडूवरती लावली आहे. पहिलं षटक संपलाय. 14 धावा झाल्यात. लक्ष्मण यांनी 14 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये खर्च केल्यात. त्यामध्ये एक चुकीचा चेंडू होता जो फुल टॉस, त्यावरती तो षटकार देखील आलाय. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्ग वरती इथे प्रामुख्याने आमंत्रित केले जात आहेत. सचिन मरळ, मॅन फ्रॉम डोंजे. सचिन मरळ यांनी जर का विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर महेश पायगुडे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. आज रणजित सिंह जगताप आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या मैदानामध्ये आलेली आहे. आलेल्या सर्व चिल्लर पार्टीचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. चिल्लर पार्टी स्वतः रणजित देखील आमच्या बरोबरीने या आयोजन कमिटीचा सदस्य आहे. परंतु आज सुट्टीचा दिवस आणि आज प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मीयांचा आवडता सण म्हणजे आज क्रिसमस, नाताळच्या सुट्ट्या लागल्यात आणि मैदानाचा इथे आढावा घेण्यासाठी चिल्लर पार्टी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत
आपण आयोजन कमिटीच्या वतीने करतो. इथे मात्र फुल टॉस गुडघा टेकवत बॉलला पाठवून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पार येतोय खनखनीत दणदणीत सनसनीत षटकार. चर्चा होते त्या कशाची होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज योला खाते का. धन्यवाद. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. बॅटिंग इथे नुसतीच तोडफोड सुरू आहे. चौकारा पाठोपाठ षटकारांचा देखील वर्षाव ते करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फक्त दिशा दिली आणि चेंडूची मात्र इथे वाट लावून टाकली आहे. बॉल सीमारेषा पार येतोय बॅक टू बॅक षटकार. भारी आज योला खाते का. ए चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते बॅक टू बॅक 2 षटकारानंतर इथे धावसंख्येमध्ये मोठी वाढ. धावसंख्या होती ती 26. पहिला निर्धाव त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा बॉल निघालाय डीप काऊ कॉर्नर मध्ये. धन 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 करत सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा चौकार 4 धावेंसाठी. प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक. करण्यासाठी माहीर राम मरगळे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. एक विलोभनीय अशी बॅटिंग पाहायला मिळतीये आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने खेळावं लागतं. तोडफोड ही करावीच लागते. पुन्हा एकदा फुल टॉस मिडॉन मध्ये तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक स्वतः संघाचे संघनायक कॅप्टन रमेश पवार सुरेखरित्या या ठिकाणी चेंडू अडवतात. चेंडू निर्धाव डॉट. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत आहे. थोडेसे शफल झाले त्यावरून इथे षटकाची समाप्ती होते. 16 धावा या षटकामध्ये एकंदरीत आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा या 2 षटकांच्या समाप्तीनंतर उरलेले अजूनही 36 चेंडू शिल्लक आहेत. त्या 36 चेंडूंमध्ये 63 धावेंची गरज आहे. 36 3 वरती 6 विजयासाठी 63 6 वरती 3 उलट सुलट 36 चेंडूंमध्ये 63 धावा म्हणायला गेलं तर सोप्या देखील आहेत आणि जर गोलंदाजी अप्रतिम झाली तर इथे या अवघड देखील आहेत. धावा बनवणं जितकं अवघड आहे ना तितका धावा बनवणं तिथं सोपं होत आहे. कारण गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल यावरती केंद्र करावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती संघाचे संघनायक छोटा पॅकेज और बडा धमाका स्मॉल पॅकेट अँड डायनामाइट रमेश पवार ऍज अ कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईकला आपण पाहतोय समीर सनी पवार हे देखील संघाचे संघनायक आहेत. कॅप्टन आहेत. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये जुंपलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर रमेश पवार द गोल्डन आर्म इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. विकेट टेकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. बघूया या मैदानामध्ये या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र निर्धाव डॉट. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात या षटकाची. रमेश पवार यांच्या विरोधात सनी पवार. आता कुठले पवार एकमेकांवरती भारी पडतील कारण अलीकडच्या कालावधीमध्ये या आडनावाची चर्चा संपूर्ण भारतभर आहे. पवार पवार म्हटल्यानंतर पॉवर. पुढचा बॉल सफल झाले आणि सफल देखील होतील. बॉल निघालाय लॉंग लेग सीमारेषा पार. नाही थांबणार नाही वाकणार नाही झुकणार फक्त आणि फक्त ठोकणार. चौकार 4 धावा. वाढ होते. धावसंख्या होती ती 34. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये.
चेंडू अडवणं अशक्य. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावेंसाठी. कोणी हाताचा हटत चेंडू निर्धाव, परंतु त्यानंतर जो सरळ बॅटचा वापर करण्यात आला, उलट्या हाताने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक चेंडू निर्धाव गेला, परंतु सीधी बॅट, नो बकवास. सरळ बॅटचा वापर नेहमीच फायद्याचा. सरळ बॅटने उत्तर दिलं. बॅक टू बॅक 2 चौकार आले. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू पुन्हा एकदा डॉट. आता चर्चा या गोष्टीची केली, तो अट्टहास बॅटरचा आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या वेळेस केलं हरकत नाही, त्यावेळेस क्षेत्ररक्षक नव्हता. आता ते क्षेत्ररक्षण सजवलंय तरी देखील तो प्रयत्न, म्हणजे इथे चूकच होती. धावसंख्या आपण पाहतोय 38 विदाउट लॉस. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस मिळाला. जागा बनवली. बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार 6 धावा. त्यामध्ये गेलाय, त्यामुळे तो सापडणं थोडंसं अवघड आहे, परंतु फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा तो थोडीशी शफल झाली. गोलंदाजाची लाईन लेन तिथे बिघडली. दिशा भरकटल्यानंतर इथे तर फटकेबाजी होणार आणि ते सनी पवार त्यांच्या बॅटमधून करतात. धावसंख्या 44 44 पुन्हा एकदा सरळ बॅटने कॅल्क्युलेटिव्ह रिस्क इथे घेतली आहे. सिंगल तर इथे अगदी आरामामध्ये आहे. थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं. येस नो चा कॉल होता, परंतु एक धाव मिळते. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या 45. भारतीय संघाचे माजी कर्णधार यांचा जर्सी क्रमांक 45. 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तीन षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा झाल्यात. 30 चेंडू आणि 48 धावेंची गरज आहे. 30 बॉल 48. 3 षटक संपली आहेत. 45 धावा झाल्यात. अजूनही 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 48 धावेंची अजूनही गरज आहे. मॅच दोन्ही संघांकडे समान आहे. प्लस पॉइंट जर आपण पाहिला तर सचिन 11 या संघाकडे आहे, कारण आघाडीचे बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. असा आयकॉन खेळाडू अजूनही डगआउट मध्ये आहे, त्यामुळे हा प्लस पॉइंट आहे सचिन 11 या संघाकडे. परंतु बॉलिंग टीम इथे कमबॅक करण्यासाठी आतुर आहे. बघूया त्यांची ती आतुरता कशा प्रकारे इथे साध्य केली जाईल. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा सचिन. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षक संदीप कामटे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडू निर्धाव डॉट. पहिला चेंडू तर या षटकातील निर्धाव आहे. मागच्या षटकामध्ये सचिन मरळ यांनी काहीशा धावा खर्च केल्या, परंतु संघनायकाचा विश्वास त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित केलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे फटका फसतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि पहिलाच बॅटर सनी पवार बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या विकेटचं पतन सनी पवार एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे झेलबाद होत आहेत. सचिन मरळ यांना मिळालेलं यश. सनी पवार बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संघाचे आयकॉन खेळाडू साहिल पवार. आज पवारांच्याच नावाची चर्चा आहे. एक पवार बाद झाले, दुसरे आले.
सनी पवार बाद झालेत, साहिल पवार आलेत. आयकॉन ठेवताना पण त्या गोष्टीचा विचार केलाय. पवारांना तोडीस तोड पवारच घेतलेत. बघूया आता साहिल पवार कशा प्रकारे बॅटिंग करतील. गोलंदाजी तर अप्रतिम केली. बघूया बॅटिंगची जबाबदारी कशा प्रकारे इथे पार पाडली जाईल. परंतु सचिन मरळ कमबॅक करून देत आहेत आणि चेंडू निर्धाव देखील हाताळतायत. विकेट देखील प्राप्त करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स केलं परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब. चेंडू निर्धाव डॉट. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. चार चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली सचिन मरळ यांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च करून देखील संघनायकांनी जो विश्वास सचिन मरळ यांच्यावरती ठेवला तो मात्र त्यांनी साध्य करून दाखवला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केला. इनसाइड आउट. डिपेस्टा कव्हर. आकाश काळे तिथे तैनात. चांगली फेकी आहे परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49. फक्त 4 धावा सचिन मरळ यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. चांगलं कमबॅक आणि त्याचमुळे मध्यंतराचा खेळ इथे आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद आहेत. उरलेले 24 चेंडू अजूनही शिल्लक आणि 44 धावेंची गरज आहे. चलो राइट आर्म विकेट. बॉलर चेंज. न्यू बॉलर. असं जरा थोडा वर कर दादा. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती संदीप कामठे उर्फ बबलू कामठे. मॅन फ्रॉम खडकवासला. बघूया गोलंदाजी मार्क वरती तर आहेत. एक अनुभवी खेळाडू आहे परंतु स्ट्राईकला राम. आतापर्यंत 2. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. सुरुवात चांगली आहे. ऑफसाईड ती ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या बरोबर 50 धावा. 50 अप. इथे बदलालित्य. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. रमेश इथे प्रयत्न चांगला आहे परंतु तो प्रयत्न इथे फसतोय. उलट्या दिशेने जाणं आणि झेल टिपणं फार अवघड काम आहे परंतु रमेश यांनी तो प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही. म्हणावा तसा चेंडूला फोर्सही करण्याचा प्रयत्न राम मरगळे यांचा होता परंतु त्यावरती देखील यश मिळालं नाही. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली असं म्हणता येईल. जाणून बुजून खेळलेला फटका आणि त्या दरम्यान 2. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 52. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल तर वेगवान मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 54. शेवटचे 22 चेंडू आणि 22 चेंडूंमध्ये 39 धावेंची गरज आहे. 22 बॉल 39. म्हणायला गेलं तर सोपं आहेत. म्हणायला गेलं तर अवघड आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट पंच. इथे पॉइंटच्या डोक्यावरून थोडीशी हुलकावणी. कधी कधी आपण म्हणतो की खेळाडूचं नशीब चांगलं आहे की ऐन वेळेस तिथे धाव मिळून जाते. या मैदानामध्ये कुठेही असं बघितलं ना तर चेंडू सरळ रेषेमध्ये येतोय परंतु नेमका त्याच ठिकाणी चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्यामुळे ती 1 धाव आली. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. नशिबान माणसाच्या मागे नशीब नेहमीच येताना आपण पाहिलेलं आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. साहिल पवार इथे होतील बाद. अजून एका विकेटचं होईल पतन. संदीप कामठे इथे मिळवतील यश. दुसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. आयोजक आहेत
आहेत खंबीर सारे खेळाडू आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर चर्चा होते गावागावान नियोजन केलंय जबर मैदान सारे जमते पाहणा खेळाडूची झलक मैदान सारे जमते पाहणा खेळाडूची झलक ए चारी बाजूला गाजते धन्यवाद. खडक वाजला प्रीमियर लीग धन्यवाद. चारी बाजूला गाजते सनी पवार बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं साहिल पवार बाद झाले, त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अभिषेक पवार. काय पवार आहेत, सगळे एकाच संघामध्ये आलेत की काय? नशीब कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाचा रमेश पवार होता, नाहीतर कदाचित त्याला देखील समाविष्ट केला असतं. ऑल पवार फॅमिली एकाच संघामध्ये आहे. नवीन बॅटर बघूया पुढचा चेंडू आल्या आल्या सूचित करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंचांनी अपील फेटाळून दिली आहे. लगेच कळवलं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ होतोय, त्यामुळे नॉट आउट. निर्धाव चेंडू मात्र आहे. काय गोलंदाजी केली आहे संदीप कामठे, अनुभव इथे कामी येतोय. 2 ते 3 पावलांचा रनअप आहे, अचूक टप्पा, योग्य नियंत्रण आणि त्यामध्ये बॅटरला अडकवण्याचं काम केलंय. धावसंख्या 5-5, 2 बॅटर बाद. हा चेंडू मात्र बरकटला जातोय. गोलंदाजाची आपण स्तुती अप्रतिम केली, चांगली गोलंदाजी सुरू आहे, विकेट मिळवतायत, गोलंदाज भारावून गेले, लगेच त्यांना दृष्ट लागली, नजर लागली, अवांतर धाव हाताळली. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या अब तक 56. पुन्हा एकदा इथे जोरदार अपील आहे, पंचांनी पुन्हा एकदा ती अपील फेटाळून दिली आहे. चेंडू मात्र निर्धाव, चांगला षटक संदीप कामटे यांचं, फार कंजूसीने धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आपण पाहिलं असाल 7 धावा खर्च केल्या आणि आयकॉन खेळाडूला संदीप कामटे यांनी बाद केलाय. टायगर अभी जिंदा आहे. कित्येक दशकं झाली आहेत की संदीप कामटे यांनी क्रिकेट बंद केलं होतं, परंतु आपल्या भागामध्ये एवढी स्पर्धा चांगली आहे, यामध्ये मनमुराद आनंद घ्यायचा आहे आणि त्याचा प्रयत्न इथे यशस्वी देखील होतोय. संदीप कामटे कित्येक स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व देखील करताना आपण पाहिलेलं आहे, या संघामध्ये समाविष्ट केलाय आणि तो अनुभव देखील इथे कामी येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय, शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 37 धावेंची गरज आहे. मॅच होती कुठे, आली आहे कुठे. 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू, गोलंदाजी मार्क वरती लक्ष्मण, तर स्ट्राईकला असतील राम. राम आणि लक्ष्मण एकमेकांच्या विरोधात, हे आत्ताच्या युगामध्येच होऊ शकतं. लक्ष्मण यांच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न राम इथे करतायत, परंतु त्यामध्ये यशस्वी होत नाहीये. राम आणि लक्ष्मण एकमेकांच्या विरोधात आहेत. बॅटिंगसाठी राम आहेत, गोलंदाजी मार्क वरती लक्ष्मण. रामायण मैदानामध्ये सुरू आहे, जे 2 टीम मधलं आहे. कोण बाजी मारणार, लहान भाऊ की मोठा भाऊ, राम की लक्ष्मण. पहिला बॉल डॉट, दुसरा भिरकावलाय, रामने इथे केलाय लक्ष्मण वरती प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार, येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी, सिक्सर. प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग धन्यवाद. पहिला चेंडू लक्ष्मण यांचा निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती राम यांच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 65, अजूनही विजयासाठी 31 धावेंची गरज आहे. 16 बॉल 31, जितके चेंडू त्याच्या दुप्पट धावा बनवायच्या जवळपास. 16-31. पुढचा बॉल लक्ष्मण यांचा, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक तत्परतेने जातील, चेंडू अडवतील, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 15 चेंडू आणि 30 धावा, जितके बॉल त्याच्या दुप्पट. 15 मध्ये 30. स्ट्राईकला पुन्हा एकदा पवार, अभिषेक पवार. स्ट्राईकला लक्ष्मण. 15 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज. 15 बॉल 30. पुढचा बॉल 15 बॉल मध्ये 30 धावेंची गरज. इथे मात्र मोठा फटका खेळलाय.
आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. झेल टिपला जाईल की नाही, काही षटकार म्हणतात, काही विकेट म्हणतात. आपण एक काम करूया, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपूया. डगआउट मधून बाहेर पडायचं नाही. चला आतमध्ये वा. खेळाडू म्हणतात की आउट आहे, प्रेक्षक म्हणतात षटकार आहे, काही प्रेक्षक म्हणतात तिथे आउटही आहे. काय आहे आता तुम्ही काही सांगू नका, तिसरे पंच सांगतील. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. हे चांगलं आहे लके. हा हा, नुकतंच ज्यांचं शुभागमन होतात लके, हे भारी आमचे बोलतोय. परम मित्र, आमचे मार्गदर्शक प्रेमदादा करंजकर उर्फ चाचू, आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर विनायकजी नलावडे, आपल्याला देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रेमदादा करंजकर आउट आहे. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर OUT आउट. याचा अर्थ काही प्रेक्षक आहेत ते सचिन 11 संघाचे समर्थक आहेत, त्यांनी सांगितलं तो षटकार आहे. नवीन बॅटर येतात. आता हे पवार नाही आहेत, हे चांगलं आहे. संकेश मरगळे SM. खरं तर MS या नावाला आपण ओळखतो, परंतु इथे SM आहे. शैली तशीच असेल का? अप्पा नलावडे यांचं देखील शुभ आगमन. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत. त्याचबरोबर प्रेमदादा करंजकर उर्फ चाचू, आपला देखील स्वागत. मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. चला मॅच कडे आपण घेऊन जाऊया. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव. डॉट. राम मरगळे जोपर्यंत नॉनस्ट्राईक एंड वरती आहे तोपर्यंत सरपंच लालाशेठ जावळकर युवा मंच या संघाला इथे थोडाफार फायदा आहे. धावसंख्या आपण पाहतो 63. 3 बॅटर बाद 63. शेवटचे 13 मध्ये 30. 13 बॉल 30. 13-30. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? क्षेत्ररक्षक हो, इथे हातात आलेली संधी मात्र गमावली आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. काय असेल, चौकार की षटकार? यस, पंचांचा निर्णय येतोय 4 धावेंसाठी. चौकार. ए महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. मयूर करंडे साथीला विकीर नाही त्याला कशाची. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज याला खाते का. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज. इथे प्रयत्न केला परंतु प्रयत्न हातातून निसटतोय आणि त्या दरम्यान मिळालेलं जीवदान, आलेल्या 4 धावा या फायदेशीर ठरतायत. नशिबाची साथ देणारा हा चौकार होता. चला घड्याळाकडे लक्ष ठेवा. ज्या वेळेस धावा डिफेंड करायच्या असतात ना, आता इथे मात्र एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीचा तैनात केला तर इथे सरपंच लालाशेठ जावळकर युवा मंच या संघाला फायदा होणार नाहीये, नुकसान आहे. थोडस पटपट खेळा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, ज्याने मागच्या षटकामध्ये देखील दाखवून दिलं. संदीप कामठे उर्फ बबलू कामठे इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला राम. एक सेट बॅटर आहे. शेवटच्या 12 बॉल मध्ये 26 धावेंची गरज आहे. 13 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. बारा चेंडू 26. पहिलाच बॉल शॉर्ट अप पुल आणि बॉलला केलाय गुल. सीमारेषेच्या पलीकडे लांबवरचा षटकार. ए चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. राम मरगळी इथे आपण पाहतोय वैयक्तिक 42 धावेंवरती नाबाद आहेत. 16 चेंडूंमध्ये 42 धावा. संघाला गरज ज्या वेळेस आहे त्याच वेळेस नेमका आघाडीचा बॅटर खेळतोय, ही फायद्याची गोष्ट आहे सचिन 11 या संघाला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार. संदीप कामटे यांचं स्वागत केलंय. मागच्या ओव्हर मध्ये काहीशी कंजूषनी गोलंदाजी केली परंतु इथे उधळपट्टीला सुरुवात झाली आहे.
12 चेंडूंमध्ये 26 धावेचं जे टार्गेट आहे त्या 11 मध्ये 20 आले. दोन्ही संघांकडे आता मात्र समान संधी आहे. 11 बॉल 20. गेम ऑन, चेस ऑन. पुन्हा एकदा इथे म्हणावा तसं चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. धाव घेण्यास कळवलेला नकार. अगदी योग्य निर्णय. सिंगल मध्ये इथे धावा बनवण्यापेक्षा स्वतःकडे स्ट्राईक आहे, आपण सर्वात आघाडीचे बॅटर आहे, जबाबदारी आपल्या खांद्यावरती ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय रमेश पवार, तिथे तैनात. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील पूर्ण आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 75, 75. विजयाचं समीकरण 9 चेंडू आणि 18 धावा. जितके चेंडू त्याच्या दुप्पट. 18 मध्ये 36 गरजेच्या होत्या, 15 मध्ये 30 गरजेच्या होत्या, आता 9 मध्ये 18. ते समीकरण आपल्याला दिसून येत आहे. 3 मिनिटं शिल्लक आहेत, थोडस स्पीडअप करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा जाणून बुजून खेळलाय क्षेत्ररक्षक आकाश काळे. इथे मात्र चूक करणार नाही. बॅटर इथे होतील बाद राम. मोठी विकेट इथे सचिन 11 संघाला बसते आणि अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. राम मरगळे वैयक्तिक 44 धावा करून बाद झालेत. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. निवांत बसू नका, टाळ्या वाजवलेल्या चांगल्या असतात. टाळ्या वाजवा, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. मोस्टली आयोजक सॉरी मान्यवरांना विनंती आहे. हा या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. बिनावट डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा आयुष बिनावट यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. बिनावट डेव्हलपर्स म्हटल्यानंतर एक हाफिज टेनिस बॉल क्रिकेट मधील नावाजलेली टीम ज्यांच्या माध्यमातून खेळवली जाते आणि त्यांचं स्वागत इथे षटकाराने केलं जात आहे. आल्या आल्या ठोक डाला षटकार. धन्यवाद डीजे. ऋषभ जावळकर आल्या आल्या षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस. गॅप मध्ये चेंडूला धाडलंय. ऋषभ नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगवलं जात आहे. ऋषभ नाम सुन के फ्लॉवर समजे क्या. फायर एम एफ फायर. चौकार 4 धावा. वरती या वरती. ऋषभ बिनावत यांचं देखील शुभागमन आणि मला वाटतं राईट हँड त्यांच्या बरोबर आहेतच, नेहमीच असतात. धावसंख्या आपण पाहतो इथे 85 झाली आहे. 6 चेंडूंमध्ये 8 धावींची गरज. 6 बॉल 8. वेळ संपली. 4च खेळाडू ठेवायचे. 4च खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता, कारण तुम्हाला इथे पॅनलाइज केलं जाईल. आयुष बिनावत. आयुष बिनावत यांचं देखील शुभागमन. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ज्याप्रमाणे फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही नावाजलेले संघ आहेत, त्याचप्रमाणे बिनावट डेव्हलपर्स ही देखील हाफिज टेनिस बॉल क्रिकेटमधील नावाजलेली टीम संपूर्ण महाराष्ट्रभर त्या देखील टीमचं नामोल्लेख सातत्याने केले जातो. फार मोठे सुपरस्टार खेळाडू त्या संघामध्ये आपण खेळताना पाहिलेले आहेत आणि त्यांचे सर्व मैदानामध्ये येत आहेत. आज युवराज झगडे यांचे देखील चिरंजीव आज मैदानामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर कन्या देखील आलेली आहे. ऑल फॅमिली स्वागत आहे झगडे फॅमिलीचं देखील. चला मॅच कडे आपण जातोय. शेवटच्या 6 बॉल मध्ये 8 धावींची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्ग वरती संघाचे संगनायक पुन्हा एकदा रमेश पवार अंतिम षटक हाताळण्यासाठी येत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय संकेश मरगळे आणि नॉन स्ट्राईक एंडला ऋषभ. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती आदळलाय. पंच कळवतील. समित जोशी सर. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धाव येणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू जाण्यापेक्षा सिंगल कुठल्याही स्वरूपाची असू द्या ती घेणं गरजेचं आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 86 झाल्यात. 86 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 5 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज.
5 चेंडू 7. इथे देखील चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या दरम्यान मिळतीये. उमेशजी बामगुडे यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. वेलकम. आणि जे प्रेक्षक वर्ग देखील आज सुट्टीचा दिवस आहे, सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी या खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान आले. क्रिकेटचे दर्दी आहेत आणि त्यांनी केलेली गर्दी आहे. आलेल्या तमाम दर्दी रसिकांचं आयोजन कमिटीच्या वतीने स्वागत आहे. इथे स्वागत केलंय बॅटरने, मोठा फटका खेळलाय MS धोनी स्टाईल मध्ये. SM यांनी मात्र मॅच संपवली आहे विजयी षटकार नोंदवून. इथे मॅच फिनिश केली आहे. सचिन 11 या संघाने इथे बाजी मारली आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर सरपंच लाला शेठ जावळकर युवा मंच या संघाला देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा. यश डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन राजेशजी कोंडाळकर यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. मी राजेशजी कोंडाळकर साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सन्मान, आपल्याला इथे उपस्थित राहण्याची विनंती आम्ही करतोय. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन इथे संपन्न केलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करण्यासाठी मी काही मान्यवरांना इथे आमंत्रित करेन. त्याचबरोबर दोन्ही विजेते कॅप्टन सचिन 11 आणि त्याचबरोबर गणेशदादा प्रतीकदादा 11 संघाचे संघनायक, दोन्ही संघनायकांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल. आणि त्याचबरोबर पुढील जे 2 संघ आहेत, ज्या 2 संघांनी पहिल्या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त केलाय, त्या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी इथे आमंत्रित करेल. तर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये प्रथमतः मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल. सचिन 11 या संघाचे संघनायक कॅप्टन सनी पवार ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आणि मी काही मान्यवरांना त्यासाठी इथे आमंत्रित करेल. आमच्या विनंतीला मान देऊन कैलास मामा येवले, त्याचबरोबर प्रेमदादा करंजकर उर्फ चाचू आणि त्याचबरोबर अप्पा नलवडे यांना देखील मी विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या तिघांच्याही शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि त्याचबरोबर पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. चला या, सनी पवार या आणि तिन्ही मान्यवरांना विनंती आहे मनोज दांगट देखील आपल्या बरोबर जोडले जातील. ही सर्व मंडळी आमच्या वडगाव भागातीलच आहेत. सामाजिक असू द्या, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र असू द्या, प्रत्येक वेळेसच आमच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच आपली उपस्थिती प्रत्येक चांगल्या कामामध्ये देतात. मी चारही मान्यवरांना इथे विनंती करेन. मनोज दांगड या, आपण पण या. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रथमतः देतोय. हा किताब प्रथमतः इथे दिला जाईल. सनी पवार ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. पवारांची पॉवर कॅप्टनशिप मध्ये, गोलंदाजी मध्ये आणि त्याचबरोबर बॅटिंग मध्ये देखील
3 विकेट्स प्राप्त केल्या, 22 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, त्याबद्दल आकर्षक अशी ट्रॉफी संदीप भाऊ पोकळे, विशाल भाऊ कामठे, त्या विकास भाऊ कामठे, सचिन अण्णा चव्हाण आणि अमरदादा खेडेकर यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी, त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमोची आकर्षक अशी स्पोर्ट्स बॅग, त्याचबरोबर फिटनेस ठेवण्यासाठी जो प्रोटीन ड्रिंक घेण्यासाठी जो शेकर लागतो तो शेकर देखील आपल्याला इथे फिक्सपेट यांच्या माध्यमातून आपल्याला तो शेकर मिळतो. आणि त्याचबरोबर शिवभक्त विनोद दादा जावळकर आणि त्याचबरोबर अनिकेत दादा जावळकर यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स बॅग देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. फार पारितोषिक आहेत. एकट्याला कधीही मॅन ऑफ द मॅच घ्यायला पाठवत जाऊ नका. संघ सहकारी आपल्याला विनंती आहे, बरोबर येत जा, म्हणजे ते सगळ्या वस्तू एकत्रित गोळा करता येतील. सनी पवार, आता मी इथे चर्चा करत नाही, परंतु टॉसच्या वेळेस चर्चा करेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आदित्य जाधव या ना लगेच. नाही थांबा ना, टॉस व्हायचा आहे. कैलास मामा येवले ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान देखील खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलंय, ते 55,000 रुपयांचं पारितोषिक मान्यवरांकडून लाभलंय, ते देखील आपल्या बरोबर जोडले जात आहेत. हा, टॉसला आल्यानंतर नाही, टॉस झाल्यानंतर नाही, तर त्या अगोदर ती आपली प्लेइंग 11 जे चेंजेस आहेत ते करावे लागतील. मग तुम्ही 1 करा, 2 करा, 3 करा अथवा 4ही करा, परंतु लवकरात लवकर इथे या. आदित्य जाधव प्रतिस्पर्धी संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. एसपी एसपी करणार अल खलिफा प्रीमियर लीग त्याच्यावर